सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ. आणि आज आहे सोमवार आणि आजपासून 5 दिवस मी कोल्हापूरला जाणार आहे. तुम्ही पाहताय 5:45 वाजलेले आहेत आणि माझी घरून निघायची गडबड आहे. कारण आजपासून 5 दिवस माझं कोल्हापूर येथे ट्रेनिंग असणार आहे ऑफिसचं. त्याच्यासाठी पहाटे लवकर चालली आहे. मला माझ्या इथून 5:45ची बस आहे. ॲक्च्युली घड्याळ 10 मिनटं पुढं आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे मी लवकरच चाललेली आहे आणि मी बसने जाणार आहे. आणि न्यू आत्ता झोपलेला आहे. शौर्यासुद्धा आत्ता झोपलेली आहे. त्यामुळे शांततेत जाण्याचं सुरू आहे. चार्जिंगचा फोन झालेला आहे, तर काढून मी निघतच आहे. काय आहे, जर आवाज झाला तर दोघंही उठण्याची शक्यता, मग न्यू गोंधळ घालेल. त्याच्यामुळे त्याला न हे करताच मी निघून चाललेली आहे घरून. आणि आता माझं बॅग वगैरे सगळं पॅक करून झालेलं आहे, बट एकदा रिचेक करते आहे, काही विसरायला नको. सगळंच घेतलेलं आहे आणि आता मी घरातून बाहेर पडणार आहे आणि सगळं काही घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही बघताय बाहेर अंधार आहे, कारण तरी आता उन्हाळा असल्यामुळे जरा लवकर आपल्या इकडे सूर्योदय होतो, त्यामुळे थोडासा आहे प्रकाश. आणि सगळंच उरकलेलं आहे. बॅग वगैरे घेतलेली आहे आणि शौर्याचे पप्पा मला तिथूनच बाय करतात, कारण दोघांजवळ थांबायला हवं आहे. आणि मस्त सकाळी सकाळी मी चालत 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 बस स्टॉपपर्यंत चाललेली आहे. छान, म्हणजे एवढ्या सकाळी चालण्याचं कधी जास्त संपर्क आला नाही. न्यू लहान असल्यामुळं तो मी उठले की तो उठून लगेच गोंधळ घालतो, त्याच्यामुळे. आणि आता हे ट्रेनिंग जे आहे ते 5 दिवसाचं कोल्हापूर येथे असणार आहे माझं. आता तुम्ही बघताय मी बऱ्यापैकी चालत निघालेली आहे आणि कोल्हापूर येथे 5 दिवस ट्रेनिंग आहे. आणि ते आहे ते माझं न्यूट्री सिरियलवर आहे. म्हणजे आपली जी भरड धान्य आपण म्हणतो, आपलं 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून डिक्लेअर होतं. तर त्याच संबंधात 5 दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे. आणि तालुक्यातून मी एकटीच आहे. आता मी स्टॉपवर पोहोचलेली आहे. सोबत कोणीच नाही आहे, कारण तालुक्यातून मी एकटीच आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता बसची वाट पाहायची सुरू आहे. सोबत कोणतीच मैत्रीण नाही आहे, त्याच्यामुळे जर्नी अगदीच एकटीला करावी लागणार आहे. सो इकडे तिकडे बघते आहे मी. असं वाटत नाही आहे तिथे बघून की आता 5:45-6च्या दरम्यान झाले असतील. आणि बसची वाट बघता बघता बऱ्याच गाड्या पण पास झालेल्या आहेत. एवढ्या सकाळी सकाळी येऊन खूप दिवसांनी स्टॉपवर येऊन उभी राहिलेली आहे मी खरं तर. भरपूर प्रकारच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स पण गेली आहे. म्हणजे सकाळी सकाळी एवढी रहदारी सुरू असते आणि आपण मात्र आपल्याच विश्वात असतो, आपल्याला काहीही माहिती पडत नाही त्यावेळी. तर आता अजून ह्या वडाप वगैरे पण आमच्या इथे सुरू झालेल्या आहेत, बसेस आणि वडाप. बस आलेली आहे आणि मी आता पटकन घाई करणार आहे, बसमध्ये चढणार आहे आणि मी जाणार आहे सातारापर्यंत. आणि तिथून मग मी जाणार आहे थेट कोल्हापूर. तर आता तुम्ही पाहताय बस जी मला मिळालेली आहे ती स्लीपर कोचची आहे आणि सिंगल लाईन एका बाजूला आणि 2 सीटच्या एका बाजूला. मी पहिल्यांदाच या बसमध्ये बसलेली आहे, कारण फारसा प्रवास करण्याचा योगच येत नाही. आणि इथे वर बघताय तुम्ही मस्त अशा हे आहेत स्लीपर कोच. आणि पलीकडच्या बाजूला 2 पॅसेंजर 2 पॅसेंजर बसतील एवढे सीट्स. आणि मी ज्या लाईनला बसले तिथं सिंगल पॅसेंजर. आणि सकाळी असल्यामुळे जास्त पॅसेंजर नाही आहेत, हार्डली आम्ही 4-5 जण आहेत. मी सातारच्या बस स्टॉपवर पोहोचलेली आहे आणि इथून मी कोल्हापूरला जाणारी बस पण लागलेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी घाई आहे, गडबड आहे की बस सुटायला नको, कारण मला तिथे 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे कोल्हापूरमध्ये. तर राधानगरी बस आपल्याला भेटलेली आहे आणि आपण या बसमधून चाललेलो आहोत. आणि वैशिष्ट्य असं आहे, या बसचा जो नंबर आहे त्यातले 3 अंक जे सलग आहेत ते माझ्या मोबाईल नंबरमध्ये पण आहेत. आणि आमच्या सातारचं वैशिष्ट्य तुम्ही बघताय कंदी पेढे. आमच्या इथे प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला कंदी पेढ्याच्या सगळीकडे स्टॉल दिसतील. आणि आपली जर्नी ही सुरू झालेली आहे. मस्त हिरवीगार शेतं दिसत आहेत. आमच्या इकडे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, त्यामुळे हिरवळ बघा कशी भारी दिसते. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, डेरेदार त्याची सावली आणि ऊसाचं क्षेत्र. काही लोकांच्या पेरण्यांचा सीझन सुरू आहे मस्तपैकी. आता लवकरच पावसाला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं पण पेरून वगैरे राहणं सगळी तयार आहेत, आता पेरणी योग्य झालेली आहेत. आणि ही हिरवळ हे बघून असं छान वाटतं. म्हणजे सकाळी साधारणतः 7:15 7:10च्या दरम्यान मला बस भेटली.
त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी ऊन वगैरे नाही आहे आणि त्यामुळे तो हिरवा रंग आणि वर निळा आकाश असं भारी वाटतं आहे छान प्रवास करायला. आणि आता रस्त्याचं काम पण बऱ्याच ठिकाणी सुरू आहे, अजून काही पूर्ण झालेलं नाही. नारळाच्या बागा बघा कशा भारी वाटतात बघायला सुद्धा, मस्त वाटतं ना. सकाळी सकाळी एकदम छान प्रसन्नच वाटलं एकदम प्रवास. मला असं वाटलेलं एकटीला मला कसं होणार, मला आता करमणार का किंवा कोण माझ्यासोबत नाही आहे, पण असं काहीही झालेलं नाही. अगदी छान माझा आरामात प्रवास झाला आणि मी तिथं वेळेतही पोहोचले शिवाय ट्रेनिंगमध्ये. आणि तिथे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी पण झाले, नवीन ओळखी झाल्या. पूर्ण कोल्हापूर डिव्हिजनमधले म्हणजे सातारा, सांगली आणि कोल्हापूर. सातारचे तर आधीच परिचयाचे आहेतच, फक्त सांगली आणि कोल्हापूरमधील पण जे काही कलिग्ज आहेत त्यांचीही अजून ओळख झाली. जरा जे नवीन आहेत तिकडे, कारण आमचा संपर्क तिकडं त्या जिल्ह्यांसोबत येत नाही. आता ही कराड शहर आलेलं आहे आणि कराडमध्ये आता बस स्टँडकडे चाललेली आहे. कराडला एक 5 मिनिटाचा स्टॉप असेल आणि त्याच्यानंतर मग बस आपली पुढे कोल्हापूरला जाण्यासाठी पुढे 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 जाणार आहे. तर आता हे आहे कोल्हापूरमधला आपण मेन रोड पाहतो आहे आणि बस स्टँडच्या साईडला आता सगळे दुकानं अजून बंद आहेत, अजून वेळ व्हायचे. तर आपण आलेलो आहोत कराड बसस्थानक येथे. येस, आणि आपण कराड बसस्थानकात पोहोचलेलो आहोत. एक 2-3 मिनटाचा हॉल्ट होता आणि त्याच्यानंतर मग आपली बस थेट निघाली आहे ती कोल्हापूरला. अजूनही एवढे पॅसेंजर नाही आहेत, तरी तुम्ही पाहताय गडबड सगळ्यांची की ही बस सुटू नये. कोणाला आपलं ऑफिसची वेळ पाळायची असते, कोणाला वेळेत पोचायचं असतं. आणि पुन्हा आपला प्रवास हा सुरू झालेला आहे. मस्त डोंगर, हिरवंगार शेत आणि बघायला सुद्धा किती छान वाटतं ना, असं प्रसन्न मन वाटतं आहे. आणि एवढं सकाळी सकाळी छान वाटतं. खरं तर ट्रेननी जायला हवं होतं पण मी थोडासा कंटाळा केला, कारण ट्रेन थोडी अजून लवकर होती. मला वाटतं 5:30च्या दरम्यान होती आणि सोबत कोणीच नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं खूप बोर झालं असतं. आणि माझ्या इथे पण थोडंसं बस स्टॉप आहे, तो जवळ आहे आणि रेल्वे स्टेशन थोडंसं अंतरावर आहे. मग तिथे एवढं सकाळी मग परत ही आपली पंचगंगा नदी आणि आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत. आणि कोल्हापूरमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण आता थोड्याच वेळामध्ये, आता ही बघा हिरवळ किती छान वाटते आहे. सगळं ऊसाचं क्षेत्र, कोल्हापूर तर 100% ऊसाचं क्षेत्र. वा, बोगनवेलियासुद्धा दिसतोय रस्त्यावर. आता हे थोडंसं फास्ट गाडी चालते त्यामुळे एवढं व्यवस्थित येणार नाही. आणि मी फायनली पोहोचली आहे माझ्या रामेती कोल्हापूर येथे. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग. आणि मी आतमध्ये आलेले आहे. तुम्ही पाहताय मेन एंट्रन्स, इतकं भारी आणि प्रसन्न मन झालेलं आहे. म्हणजे माझा जो काही 4 तासांपासूनचा प्रवास चालू होता ना, असा सगळा शिनवटा गेलेला आहे इथलं छान हे बघून. किती सुंदर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, म्हणजे काय म्हणेल, लँडस्केपिंग इतकं भारी आहे ना आमच्या इथं ऑफिसचं की त्याच्याबद्दल काही न बोललेलं उत्तम. खूप सुंदर, अप्रतिम, छान. म्हणजे ही फक्त आमचं आता ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला आहे आणि आता आपण वर चाललो आणि हा समोर खूप मोठा आरसा पाहताय तुम्ही. असं त्यात स्वतःलाच बघून खूप भारी वाटतंय. आणि माझं ट्रेनिंग आहे ते कोयना सभागृह येथे आहे आणि आता मी 2nd फ्लोअरला वर चढती आहे. हे लेक्चर हॉल आहेत आमच्या इथं, म्हणजे इथं फक्त लेक्चर्स कंडक्ट केले जाणार आहेत. राहण्याची व्यवस्था तिथून पुढे एक 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर लांब तिथं आहे हॉस्टेलवर. इथे अजून एक मिरर लावलेला आहे आणि मला हे खूप भारी वाटतं. म्हणजे नाही का, एवढा प्रवास करून आपण थकलो आणि कसं दिसतोय फ्रेश आणि स्वतःलाच आपण आरशात पाहून एकदम भारी होतं. आणि हे कोयना सभागृह, इथून आतमध्ये माझं लेक्चर हॉल आहे आणि ही आहे ती माझी रूम. मला 109 नंबरची रूम अलॉट झाली आहे. इथे 2 टेबल, 2 चेअर, 2 बेड आहेत. तुम्ही पाहताय एक खिडकी आहे तिकडे, एक कपाट इथे आहे आणि हा आहे तो वॉश बेसिनचा एरिया. इकडे एक कपाट आहे, त्याच्याच बाजूला इकडे एक मोठा आरसा पण आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. प्लस इथे खिडकी आहे छानसं प्रकाश येण्यासाठी आणि त्याच्या बाजूला छोटीशी बाल्कनी. आणि बाल्कनीतून बाहेर बघा मस्त एक मंदिर आहे, छान ग्रीन असं हिरवळ आहे, लॉन आहे आणि खूप लँडस्केपिंग भारी आहे. मी उद्याच्या पुढच्या भागात नक्की तुम्हाला प्रॉमिस करते ना, मी तिथलं लँडस्केपिंगचं तुम्हाला दाखवते. तर पूर्ण ओव्हरऑल अशी माझी रूम होती आणि एकदम कम्फर्टेबल होती. 109 नंबरच्या आम्ही 2 कैदी होतो. तर ही आहे कैदी नंबर 1 आणि या दुसऱ्या आहेत त्या अश्विनी मॅडम, त्या आहेत त्या कैदी नंबर 2. तर आमच्या दोघींना त्या राधानगरी इथून आहेत आणि आमच्या दोघींना ती रूम अलॉट झालेली आहे. आणि आता आमचं जेवण झालेलं, आमचं जेवण ही आमच्या वसतिगृहाच्या इथंच ठेवलेलं आहे. थोडंसं प्रिमायसेस मी तुम्हाला दाखवते ओझरता, इन डिटेल नंतर दाखवतेच. हे रामेती प्रशिक्षणार्थी वसतिगृह हे आमचं आहे, हॉस्टेल आहे आमच्यासाठी खास बनवलेलं आणि इतकं छान मनमोहक आहे की अप्रतिम, दुसरा शब्दच नाही आहे. खरंच खूप सुंदर.
आणि आता हे मेन गेट आहे. इथून बाहेर गेल्यानंतर एकदा मी तुम्हाला बाहेरून थोडासा झलक दाखवते. हे आमची वसतिगृहाची प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग. किती वनामती म्हणजे किती भारी वाटतं आहे. आणि आज तुम्ही माझा ब्लॉग बघितलात त्याबद्दल खूप खूप आभार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तिथं मी तुम्हाला कोल्हापूरमध्ये मी काय काय केलं 5 दिवसात ते तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. तर चला परत भेटूया पुढील भागात.